नमस्कार, मी सचिन कुमार जाधव आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। सोलापूर महानगरपालिकेचे पत्रकार या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी आणि उजनी जलाशयाची माहिती घेण्यासाठी उजनी या ठिकाणी निघालेले आहेत। उजनी धरणाला जात आहेत। या बसमध्ये बरेचसे पत्रकार आहेत। उजनी म्हणजे यशवंत सागर, ज्याला आपण उजनी धरण म्हणतोय, त्या ठिकाणी पत्रकार निघालेले आहेत। माझ्यासोबत माझ्या पाठीमागे जे बसलेले आहेत ते रोहन श्रीराम, अस्मिता न्यूज चॅनलचे आहेत। नमस्कार रोहन, काय अचानक दौरा ठरलाय, काय कशासाठी? म्हणूनच आता उजनीची पाणी दौरा करणार आहात। त्या ठिकाणी कशा प्रकारे पाणी किती वेळ उंच आहे, किती कमी आहे आणि सोलापूर नागरिकांना काय काय कशा त्यांचे आणि चोरी पाणी किती होत आहे, हे सगळं पाणीसाठी आपण आता उजनी दौरा करत आहे। तर बाकी तिथे गेल्यावर आपल्याला कळेल की नेमकं प्रकरण काय आहे आणि तिथलं परिस्थिती काय आहे। माईक घेतोय रोहन यांच्याकडून। आता जे आम्ही निघतोय ते सोलापूर महानगरपालिकेची जी बस आहे, सिटी बस, या सिटी बस मधून निघतोय। या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला पाण्याची सोय केलेली आहे, पाण्याच्या बाटल्या आहेत, ड्रायव्हर आमच्याशी बोलतायत। आता तुम्ही बघू शकता किती पत्रकार आहेत, ह्याच्यातून तुम्हाला दिसत आहेत हे असे पत्रकार आहेत सगळे बसलेले। मागे सुद्धा काही पत्रकार आहेत बसलेत। आता MD न्यूजचे पत्र हे दिसत आहेत, ह्यांच्याशी आपण बोलूया त्या पत्रकारांना की कुठं दौरा चाललेला आहे, काय आहे। उजनी डॅम, दोहलेली पाईपलाईन व पाणीचे स्थळ बघण्यासाठी महापालिकेचा पत्रकार संघाबरोबर दौरा आहे, त्यासाठी निघालेला आहे। हा जो दौरा आहे, या दौऱ्याचा काय फायदा होणार आहे? शहरासाठी होणार आहे का पत्रकारांना होणार आहे, नागरिकांना होणार आहे, कुणाला फायदा होणार आहे या दौऱ्याचा? या दौऱ्याचा फायदा सर्वांना म्हणजे सोलापूरच्या नागरिकांनाही होणार आहे। त्याचबरोबर नेमकं परिस्थिती काय आहे बघण्यासाठी आज पत्रकारांना घेऊन जाऊन तिथं नेमकी परिस्थिती दाखवण्यासाठी पत्रकारांना घेऊन जात आहे, पातळी समजण्यासाठी। खूप छान माहिती सांगितलेली आहे। ते काय म्हणतायत की हा दौरा जो आहे तो सगळ्यांना उपयुक्त असणार आहे। या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार गाडी सर आलेले आहेत। आल्या पहिला हॅलो केलेले आहेत, त्यांना विचारूया आपण कुठे निघतायत, कशासाठी निघतायत, कशाचा दौरा आहे, जरा थोडीशी माहिती द्या। आपण उजनी धरणाला भेट देण्यासाठी निघालो आहोत। उजनीनं सध्या मायनस मध्ये असल्यामुळं शहरासाठी पाणीची स्थिती आहे, त्यामुळं नेमकी परिस्थिती काय आहे हे शहरवासियांना माहीत होण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केलेलं आहे। या माध्यमातून उजनी जवळची एकंदर परिस्थिती आणि भावी काळात पाण्याची समस्या आणखीन बिकट होणार असल्याने या अभ्यास दौऱ्याचा फायदा आपल्याला होणार आहे। या माध्यमातून चांगलं वृत्तांकन होऊन शहरवासियांना एक चांगली बातमी म्हणजे जे वास्तव आहे ते कळेल आणि या माध्यमातून आगामी काळात काटकसरीने पाण्याचा कसा वापर करावा, पाण्याचं मोल कसं जपावं, याचा एक मेसेज या निमित्ताने जाणार आहे। धन्यवाद। आता आपण उजनीला तर जात आहेत, परंतु दुहेरी जल पाईप जे आपल्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जे आता होऊ घातलेले लवकरच पूर्ण होईल, त्या संदर्भात आपण काय सांगाल? ऑक्टोबर पर्यंत ते करायचं नियोजन आहे। त्या दृष्टीनं मक्तेदारामार्फत काम मोठ्या गतीनं सुरू आहे। प्रशासनाचं त्यावर चांगलं अंकुश असून चांगलं समन्वय देखील आहे। त्यामुळं ऑक्टोबर पर्यंत कुठल्याही परिस्थितीत ही योजना तडीस लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। म्हणजे दिवाळीचं अभ्यंग स्नान हे बहुधा दुहेरी जलवाहिच्या पाण्यातूनच होणार आहे, असा विश्वास या ठिकाणी पत्रकारांनी आपल्याला सांगितलेला आहे। तर सोलापूरकरांना मी एवढंच सांगू इच्छितो की आता आमचा दौरा सुरू होतोय, तर आता दौऱ्याला सुरू होतोय, त्यानंतर आधेमध्ये मात्र मी तो व्हिडिओ करणारच आहे आणि पुढच्या भागात तो व्हिडिओ मी टाकणार आहे। आणि काय काय होतंय, आपल्याला काय पाहायला मिळतं या उजनी संदर्भात, तर मी नागरिकांना नक्कीच सांगेन। पुन्हा मी दुसऱ्या भागात भेटतो, तोपर्यंत बघत रहा अलर्ट न्यूज मराठी।